प्रेमळ स्वर्गीय परमेश्वरा, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही सर्व लेकरं मिळून तुझे आभार मानतो। पुन्हा एकदा आम्ही सगळा गौरव तुला देतो की आज तुझा शब्द ऐकण्यासाठी आम्हाला या ठिकाणी तू आणत आहेस, आम्हाला घडवत आहेस, आम्हाला बनवत आहेस, आम्हाला तयार करत आहेस आणि तुझ्या राज्यासाठी तू आम्हाला वापरत आहेस। तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो। प्रभू येशूच्या नावात प्रार्थना मी मागतो, आमेन। या पुन्हा एकदा आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया। आपण देवाचं वचन ऐकत आहोत की आम्ही सर्व लेकरांनी परमेश्वराच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहणं फार महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे। जे लोक देवाच्या शक्तीवर, देवाच्या सामर्थ्यावर विसंबून राहतात, अवलंबून राहतात, बायबलच्या वचनामध्ये त्यांना आशीर्वादित लोक म्हटलं गेलेलं आहे। आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही देवाचं वचन पाहिलं निर्गमच्या पुस्तकामध्ये। प्लीज आपण काढूया निर्गमचं पुस्तक 14वा अध्याय आणि 13 आणि 14 वचन आपण वाचून पुढे जाऊया। मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे रहा, परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा, कारण ज्या मिस्री लोकांना आज तुम्ही पाहत आहात ते पुन्हा शत्रू तुमच्या नजरेस पडणार नाही। देव परमेश्वर तुमच्यासाठी लढेल। येशू मसीह की तुम्ही शांत राहा। तर जुन्या करारामध्ये आम्ही पाहिलं की इस्रायल लोकांना शत्रूंनी वेढलं आणि इस्रायल लोकांचा नाश कोणत्या लोकांचा? लक्षपूर्वक वचन ऐका। कोणत्या लोकांचा? म्हणा, मिस्री लोकांचा नाश। जुन्या करारामध्ये मिस्री लोक इस्रायल लोकांचे वैरी किंवा दुश्मन या ठिकाणी दाखवलेले आहेत। आणि आम्ही पाहिलं की जुन्या करारामध्ये की देवानं त्यांना शब्द दिला होता की मिस्री लोक तुम्हाला पुन्हा दिसणार नाही। आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की त्या सर्व मिस्री लोकांचा समुद्रामध्ये देवाने नाश केला। येशू प्रभू की काय केला? नाश केला। आज जगामध्ये तुम्ही आज जीवन जगत असताना परमेश्वराकडे तुम्ही आम्ही अशी प्रार्थना केली पाहिजे, वैराचा नाश होऊ नये, तर तुमच्या आणि माझे जे शत्रू आहेत किंवा वैरी आहेत त्या वैर्यांचं तारण झालं पाहिजे। एक वैरी जो आहे तो शैतान आहे आणि काही वैरी लोक मनुष्य पण आहेत, त्यांना देखील शत्रू मानतो आपण, जगातील लोक पण मानतात। आणि मग
त्या वैऱ्यांचा नाश होऊ नये, तर त्या वैऱ्यांना अनंत काळचं जीवन मिळावं, म्हणून तुम्ही आम्ही देवाकडे आज प्रार्थना करणं फार महत्वाचं आहे. मनाचे आमेन. तर इस्रायल लोकांना जसं वेढलं गेलं, देवानं आपला शब्द पूर्ण केला. जसा देवानं आपला शब्द पूर्ण केला आणि देवामध्ये किती ताकद आहे, देवामध्ये किती सामर्थ्य आहे हे इस्रायल लोकांना कळालं. चर्चा मंडळीला देखील, कलिशियाला देखील देवाचं सामर्थ्य कळणं फार महत्वाचं आहे. मनाचे आमेन. जर देवाचं सामर्थ्य तुम्हाला जर कळालं, तर जगात कुठल्याही शत्रूला आणि शत्रू जे तयार होतात त्यांना तुम्ही आणि मी कधीच घाबरणार नाही. चारी बाजूतून आपण दिवसांदिवस या शेवटच्या दिवसामध्ये वेढलं जात आहोत. चारी बाजूतून लोक आमच्या विरोधात वागत आहेत, परंतु आम्ही परमेश्वराच्या समोर निर्भयपणे उभा राहणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की. आणि परमेश्वराने जो त्यांना शब्द दिला होता की तुम्ही शांत राहा, त्यावेळेस देव तुम्हाला आणि मला शांत राहा असा शब्द ज्यावेळेस वापरतो, त्यावेळेस तुम्ही आणि समजून घ्यायचं आहे की परमेश्वर तुम्हाला आणि मला त्या वेढलेल्या शत्रूंच्या परिस्थितीमध्ये शांत ठेवल, तुम्हाला त्या ठिकाणी शांतीने राहून देईल, शांतीने तुमचा सांभाळ करील, शांतीने तुम्हाला सांभाळ करील, कारण त्याने दिलेला तो शब्द आहे. आम्ही देवाकडे आलो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आज आलेलो आहोत. आणि जर ख्रिस्ताकडे आम्ही आलेलो आहोत, तर स्वर्गातील शांती देवानं प्रभू येशूच्या नावात तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये आज टाकलेली आहे. आणि म्हणून आज आम्हाला देवावरती विसंबून राहणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. जेवढा माणूस आज देवाकडे येतो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, दिवसांदिवस तो माणूस शांतीने भरला जातो. त्याच्या हृदयात शांती येते, त्याच्या अंतःकरणात शांती येते. कधी कधी आपण ही शांती भंग करण्याचा प्रयत्न करत असतो आणि देवापासून कधी कधी आम्ही लांब जातो, देवापासून कधी कधी आम्ही दूर जातो, देवाच्या उपस्थितीत आम्ही बसत नाही, देवाच्या सहवासात आम्ही बसत नाही, देवाची उपासना आम्ही करत नाही, पवित्र शास्त्र आम्ही कधी वाचत नाही. या मनुष्याच्या चुका आहेत. ज्यावेळेस मनुष्य देवाच्या पायाजवळ बसू शकत नाही, तो स्वतः आपली शांती भंग करतो, आपल्या शांतीला गमावून बसतो. आणि म्हणून परमेश्वराच्या लोकांनो, जी देवाने तुम्हाला आणि मला शांती दिलेली आहे, ती शांती टिकून ठेवण्याची जबाबदारी आज तुमच्या आणि माझ्या जीवनावरती आहे. मनाचे हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, याद तुझे करते हम अपने जीवन में, याद तुझे करते अपने जीवन भरे, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से. आमेन. ज्या लोकांना देवाकडून शांती मिळाली, त्या लोकांनी देवामध्ये जीवन जगत राहायचे. असं वाटत नाही की आपली शांती आपण गमावून बसावं, म्हणून प्रभू मध्ये राहा. येशू मसीह की.
ज्यावेळेस तुम्ही प्रभूमध्ये राहता त्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वरासंग आपले नाते संबंध आहे ते नेहमी टिकाऊ ठेवतो आणि ज्याचे नाते संबंध देवाबरोबर पक्के असतात परमेश्वर त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये नेहमी शांती ठेवत असतो. येशू मसीह की कारण तुम्ही आणि ख्रिस्तामध्ये एक नवीन जीवन जगत आहोत, विश्वासाचं जीवन जगत आहोत, प्रामाणिक जीवन जगत आहोत. कारण ख्रिस्ताने अशांतीतून आम्हाला शांतीच्या राज्यामध्ये आणलेला आहे. सैतानाच्या गुलामीतून त्याने आम्हाला मुक्त केला आहे आणि पुत्राच्या राज्यात म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यात तुम्ही आणि मी आज जीवन जगत आहोत. तर जुन्या जीवनामध्ये तुमच्याकडे माझ्याकडे शांती नव्हती. जसं तुम्ही आम्ही पाहिलं अब्राहमाकडे, अब्राहम परमेश्वराच्या जी त्याला ओळख होण्याच्या अगोदर त्याची हिस्ट्री किंवा त्याचा इतिहास तुम्ही आम्ही जरी पाहिला तर असं सांगितलं जातं की अब्राहम त्याच्या जीवनामध्ये शांती नव्हती. परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे की अब्राहमाचं परिवार आणि अब्राहमाचं कुटुंब जे आहे सूर्यनारायणाची उपासना करणार होतं. सूर्यनारायणाला देव म्हणून ते त्याची आराधना, भक्ती, उपासना आणि त्याच्याकडे प्रार्थना करणारे होतो. आणि अब्राहमाच्या जीवनात शांती नव्हती. याचा अर्थ अब्राहम आणि अब्राहमाचं जे कुटुंब होतं हे मूर्तीपूजक दाखवलं गेलेलं आहे. कारण निर्मितीला ते भजत होते आणि मग परमेश्वराने ज्यावेळेस अब्राहमाला आवाज दिला त्यावेळेस अब्राहम परमेश्वराच्या आवाजाने विश्वासाने बाहेर पडला. आमेन. आणि अब्राहमाने परमेश्वराचा आवाज ज्यावेळेस ऐकला अब्राहमाला शांतीचा अनुभव आला. आणि मग अब्राहमाने ठरवलं की मला आवाज देणाऱ्या देवाच्या पाठीमागे आता निघालं पाहिजे. कारण मला कळालं आहे की शांती या आवाजामध्ये. आमेन. आणि अब्राहम बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे की परमेश्वराच्या पाठीमाग विश्वासाने निघाला आणि त्याला शांती प्राप्त झाली. येशू मसीह की. चला पुढे वचन वाचूया. स्तोत्रसंहितेचं पुस्तक 46वा अध्याय. अब्राहमाला जेव्हा देवाची ओळख झाली त्यावेळेस त्याला शांतीचा अनुभव मिळाला. तुम्हाला आणि मला ज्यावेळेस आज प्रकाशाची ओळख झाली, प्रकाश म्हणजे ख्रिस्ताची ओळख झाली म्हणून तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात आज ख्रिस्ताची शांती आली. ही शांती प्रत्येकाने टिकून ठेवा. 46वा अध्याय 10व वचन. शांत व्हा आणि लक्षात ठेवा, शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. शांत व्हा आणि लक्षात ठेवा. काय म्हणतो परमेश्वर? देवाकडे येणाऱ्या लोकांनी देवाच्या पुढे शांत उभा राहायचे. देव जे बोलतो, देव जे सांगतो त्या देवाच्या शब्दावर तुम्ही आणि असा विश्वास ठेवायचा. येशू मसीह की. शांत व्हा. देव म्हटला ना मी तुम्हाला शांती देतो तर तुम्ही आणि स्थिर राहिलं पाहिजे. कारण हा मनुष्याचा शब्द नसून हा परमेश्वराचा शब्द आहे. देव म्हणतो ना तू शांत हो. ओके सर मी शांत राहतो. म्हणजे देवाला काहीतरी आपल्या जीवनात करण्याची आम्ही परवानगी देतो. म्हणा आमेन. आणि जर तुम्ही देव शांत व्हा म्हणतो तुम्हाला तरी देखील तुम्ही शांत होत नसाल, मी शांत होत नाही, लक्षात. तर तुम्ही आणि देवाला आपल्या जीवनात, आपल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपल्या परिवारामध्ये काम करायला परवानगी देत नाही. याचा अर्थ काय आहे की त्याच्या विरोधात आम्ही उभे राहतो. ज्यावेळेस देवाने तुम्हाला शब्द दिला माझ्या समोर तुम्ही शांत राहा, एक तर तुम्ही लढा नाही तर देवाला लढू.
जर तुमच्यामध्ये ताकद आहे, बळ आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, तुम्हाला वाटत असेल माझा विजय होईल माझ्या बुद्धीने शक्तीने लढल्यावर, तर तुम्ही स्वतःला, पण मला नाही वाटत कुठल्या माणसाचा स्वतःच्या शक्तीवर लढण्याने विजय होतो. तर परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे की देव तुम्हाला आणि मला म्हणतो शांत हो. काय व्हा सगळेजण म्हणा, शेजाऱ्याला म्हणा शांत हो देवासमोर, देवाला लढाई लढू दे. आणि लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवा की मीच देव आहे. मीच सगळेजण म्हणा मीच देव आहे. ही ओळख तुम्हाला आणि मला झाली आहे. तुम्हाला आणि मला कळालं का प्रभू येशू ख्रिस्त देव आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शांती आहे, आनंद आहे, प्रेम आहे, दया आहे, माया आहे. सर्व काही ख्रिस्तामध्येच आहे. आणि तो तुमचा आणि माझा उद्धारक, तो तुमचा आणि माझा तारणारा प्रभू आहे. जर हे तुम्हाला आणि मला जर कळालं तर लक्षात ठेवा तुम्ही आणि देवावरती अवलंबून राहात. पुढे असं लिहिलंय त्याच्यामध्ये, असं कारण मीच देव आहे, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल. राष्ट्रांमध्ये तुम्ही जर शांत राहिले तर हे राष्ट्र ओळखतील की तुम्ही ज्या देवाची भक्ती करतात, तुम्ही ज्या देवाची आराधना करतात, तुम्ही ज्या देवाचं बायबल वाचतात, तुम्ही ज्या देवाची प्रार्थना करतात, तुम्ही ज्या देवाची सेवा कार्य करतात. या राष्ट्रांना, या जगातील लोकांना, या महाराष्ट्रातील लोकांना, तुमच्या गावातील लोकांना, तुमच्या शेजारी पाजारी लोकांना कळून येईल, समजून येईल की परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराची ताकद तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. राष्ट्रांमध्ये तुमच्या आणि माझ्याद्वारे परमेश्वराची महिमा पुढं वाढेल. कोणाद्वारे? राष्ट्रांनी आपली महिमा पाहावी, आपल्या देवाची महिमा पाहावी, आपल्या देवाचा गौरव पाहावा. हे तुम्हाला आणि मला वाटलं पाहिजे. माझ्या देवाचं सामर्थ्य. जे लोक आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले नाहीत, ज्यांना आज देवाची ओळख झाली नाही, अशा लोकांना माझ्या देवाची ओळख झाली पाहिजे. आणि कोणाच्या द्वारे होणार तर तुमच्या आणि माझ्याद्वारे हे होणार आहे. म्हणून आमचं जीवन देवावरती अवलंबून ठेवा आणि रोज म्हणा प्रभू माझं जीवन तुला समर्पण, प्रभू माझ्या जीवनाचा चालक आणि मालक, प्रभू माझं घर तुला मी अर्पण करतो, माझी फॅमिली, माझं कुटुंब, माझे लेकरं मी तुला अर्पण करतो. आमच्या जीवनात, आमच्या परिवारामध्ये जे काही करायचं आहे ते तू कर, कारण आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला आहे. तर देवावरती विसंबून जर तुम्ही आणि मी राहतो तर देव तुम्हाला आणि मला त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या शक्तीने भरतो. आणि त्याची शक्ती घेऊन, त्याची ताकद घेऊन, त्याचं बळ घेऊन तुम्हाला आणि मला या जगातल्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी, त्यांच्या कुटुंबात बदल करण्यासाठी, त्यांच्या परिवारात बदल करण्यासाठी, त्यांना आपल्या देवाची ओळख करून देण्यासाठी, सृष्टी निर्माण करणाऱ्या देवाची ओळख करून देण्यासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला हे सामर्थ्य देते. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे राष्ट्राने तुझी महिमा पाहिली पाहिजे.
आणि हे तुमच्या आणि माझ्याद्वारे होणार. येशू मसीह की म्हणून रोज म्हणा, प्रभू माझ्या जीवनाच्या द्वारे लोकांच्या जीवनात चमत्कार कर. मी ज्या ज्या ठिकाणी जाईल माझ्या जाण्याने त्या घरात शांती येऊ दे. म्हणा आमेन. मी ज्या कुटुंबामध्ये जाईल, परिवारामध्ये जाईल, जर त्या घरात शांती नसेल तर शांती दे, आनंद नसेल तर आनंद दे, अशक्त असेल तर त्यांना आरोग्य दे, उदास असतील, परेशानीमध्ये असतील, टेन्शनमध्ये असतील, तर मी त्या ठिकाणी तुझ्या नावात येशू ख्रिस्ता जात आहे. आणि जर मी त्या घरामध्ये गेलो, माझ्याद्वारे त्या घरामध्ये तुझी महिमा संभवू दे, तुझा गौरव त्या ठिकाणी दिसू दे, आणि ते लोक तुझी सेवा कार्य करण्यासाठी चर्चमध्ये प्रार्थनेला भक्तीला येऊ. येशू मसीह की म्हणून त्या लोकांना कळेल की मीच देव आहे. आमेन. मिस्री लोकांना कळालं नाही, मोशेला कळालं पण मिस्री लोकांना कळालं नाही, फारोला कळालं नाही. पण ज्यावेळेस त्यांचा एवढे चमत्कार त्यांनी पाहिले, साधारण चमत्कार नाही, मोठे मोठे चमत्कार प्रभूने मिस्री लोकांच्या समोर केले, फारोच्या समोर केले, जादूगाराच्या समोर केले, तरी देखील त्यांचे डोळे उघडले नाही आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वर आहे कबूल केला नाही. पण शेवटच्या क्षणामध्ये फारोने हे कबूल केलं, त्याचं सगळं सैन्य मारलं गेलं, देवाच्या सामर्थ्य नावावर डुबावलं गेलं, बुडावलं गेलं, एकटा उरला. आणि ज्यावेळेस त्याने डोळ्याने पाहिलं की माझं सगळं सैन्य मोशेच्या परमेश्वराने, मोशेमध्ये ठेवलेली परमेश्वराची महिमा, परमेश्वराचं सामर्थ्य, मोशे करणारी देवाची उपासना, देवाची भक्ती, देवाची आराधना असा करत होता की फारोचे डोळे आपले सैन्य मारल्यानंतर त्याचे डोळे उघडले गेले. आणि मग त्याने सरते शेवटी हे कबूल केलेलं आहे की यहोवा परमेश्वर खरोखर सामर्थ्यवान देव आहे. त्याने कबूल केलं. पण पवित्र शास्त्रात लिहिलं आहे, त्याला कळालं पण त्याचं कारण झालं फिक्स आहे जवळपास. परंतु तो घरी आला आणि असं लिहिलंय आपल्या राजमहालामध्ये त्याने फाशी घेतली. पण त्या अगोदर त्याला परमेश्वराचं सामर्थ्य, महिमा मोशेच्या द्वारे कळाली. येशू मसीह की देवाची ओळख होऊन पण जर आम्ही आत्महत्या करत असेल, सुसाईड करत असेल, तर हे फार आमच्या जीवनासाठी XYZ आहे. म्हणून जाणून घ्या, म्हणून ओळखून घ्या की मोशेचा परमेश्वर आज देखील आमच्या बरोबर आहे. जैसे मैं मूसा के साथ था, वैसे ही तेरे भी साथ रहूंगा. जैसे मैं मूसा के साथ था, वैसे ही तेरे भी साथ रहूंगा.